श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतममिच्छदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता सांकडे धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छती आणि आपुल्या नगराप्रती अनु पाहती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार माणकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटांसी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर. नृपा लागी परियेसी आपुली जरी इच्छा ऐसी. स्वामी ते आणावी वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या. ऐसे एकोणे उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाही समग्र आनंदित जाहली. नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मथुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले. जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणते तयांते. अक्कलकोटाची नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवूनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वांनी करती ब्राह्मण भोजने. दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती. नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती. ऐसे करीती सर्वदा एशियाने काही न झाले. केले तितुके व्यर्थ गेले तात्या म्हणे खिन्न झाले. विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती. एकांती गांठुनी चोळाप्पाप्रती त्याज लगी विनंती करती. बुद्धिवान सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा चोळाप्पाशी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागीराचा बहुसाल. चोळाप्पाने कर जोडुनी विनंती केली मधुर वचने. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोदेप्राती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणानी चलावे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.